कामवाल्या बाईनं घरातली लादी पुसली आहे आणि तुम्ही संतुष्ट झालात असं किती वेळा झालंय? किती वेळा तुम्ही तिला पुसून झालेल्या जमिनीवरचे डाग दाखवलेत आणि तिचा आंबट चेहरा तुम्हाला बघावा लागलाय? आम्हाला नक्की माहिती आहे असं बऱ्याचदा झालं असेल. ही कटकट टाळायची असेल तर ही वेगळी बातमी आता नक्की बघा. आता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती. आता चुटकीसरशी पुसली जाणार लादी. ना कामवालीचे नखरे ना ती मागणार सुट्टी. होय, तुम्ही ऐकताय ते खरंय. जमीन स्वच्छ करणारं हे नवं यंत्र बाजारात आलंय. हा एक प्रकारचा यंत्रमानवच आहे. आय रोबो आणि प्युअरसाइट सिस्टीम यांनी हा लादी पुसणारा मॉपिंग रोबो ब्रावा जेट तयार केलाय. याची मूर्ती लहान असली तरी लादी स्वच्छ करण्यात त्याची कीर्ती महान आहे. या रोबोमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि क्लीनचं बटन दाबायचंय. बस झालं काम. पुढची सगळी स्वच्छता हा रोबो स्वतःच करतो. त्याच्यावर असलेले मॉपिंग पॅड्स बदलणं सोपं आहे. विशेष म्हणजे ब्लूटूथद्वारे मोबाईल ॲपशी रोबो जोडला जाऊ शकतो. म्हणजे बसल्या जागेवरून तुम्ही या रोबोला कंट्रोल करू शकता. तो भिंतीवर आपटणार नाही किंवा उंचीवरून पडणार नाही याची काळजी त्याच्यावर बसवलेले सेन्सर्स घेतात. Bringing the iRobot to India was about bringing technology to India. We believe that everybody wants his house to be cleaner. Everybody wants more free time. And the iRobot products, they just give you it. हा यंत्रमानव बॅटरीवर चालतो. एकदा फुल चार्ज झाल्यावर तो 25 चौरस मीटर लादी स्वच्छ करू शकतो. मोबाईल ॲपवर एकाच वेळी अनेक रोबो कनेक्ट होऊ शकतात. विशेष म्हणजे हा सर्वसामान्यांना परवडणार आहे. 19,900 रुपये किमतीचं हे यंत्र 1 जून पासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल. हम लोग ने ऑलरेडी प्री लॉन्च डाल दिया है. प्री बुकिंग स्टार्ट हो गए एंड वेरी सून मेरे ख्याल से 1 जून अवेलेबल हो जाएंगे. ये जितने भी डिवाइसेस हैं ये स्मार्ट होम डिवाइसेस हैं. ये आपकी जो एफिशिएंसी है उसको बढ़ाने के लिए, किसी को हटाने के लिए नहीं है. घरात लहान मूल असेल तर वारंवार लादी खराब होणं हे ठरलेलंच. या रोबोमुळे घर स्वच्छ ठेवण्याची गृहिणींची मोठे डोकेदुखी कमी होणार आहे. घरात मोठी मेजवानी झाली असेल तर मग या रोबोचं महत्त्व सांगायलाच नको. अगदी कामवाल्या बाई इतकाच हा रोबोही गृहिणींचा लाडका होईल. अमित कोटेच्या सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.